म्हणजे देवी गंगा यांना हे सारं काही ठाऊक होतं? पूर्ण नाही देवी, काहीच. परंतु त्यांच्या मनात एकच विचार होता की आज ना उद्या कधीतरी श्री महादेव त्यांना या पृथ्वीवर येण्यास सांगतील. पण श्री महादेवांना तर सारं काही ज्ञात असेल. हो देवी, ते देवांचे देव आहेत, त्रिमूर्तींपैकी एक. तर एकीकडे श्री पार्वती देवींची कठोर तपश्चर्या चालली होती आणि ज्यांच्यासाठी हे सर्व सुरू होते ते श्री महादेव मात्र ध्यानमग्न होते. श्री महादेव, आमच्या येण्यामुळे तुमच्या साधनेत व्यत्यय यावा असं आम्हाला वाटत नव्हतं. श्री विष्णू, आपल्या येण्याने माझ्या साधनेत व्यत्यय नाही आला. जरी मी ध्यानमग्न असलो तरी सभोवताली काय घडते हे मला जाणवतं. आदिशक्तींनी पार्वती देवींच्या रूपाने ह्या पृथ्वी तलावर पुन्हा जन्म घेतला आहे हे देखील आपल्याला ठाऊक असेलच. होय, आणि आता शिवशक्ती मिलनासाठी सारी सृष्टी वाट बघत आहे. ही तर आनंदाची वार्ता आहे. आता पुन्हा कैलासात त्यांचे आगमन होणार. पुन्हा एकदा माता आणि श्री महादेव कैलासात राहायला येणार. नंदी, ते इतकं सोपं नाही. सतीने पार्वतीच्या रूपाने जन्म घेतला आहे. ह्या अवतारात तिचे शिवाबरोबर मिलन होणार आहे. पण त्यासाठी तिला कठोर अशी साधना करावी लागणार आहे. त्यांना सहाय्य केले तर त्यांना जे साध्य करायचे आहे त्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होईल. होय, पण तिला काय साध्य करायचे आहे हे तिला जाणवले पाहिजे. आपण शिवतत्वाशिवाय अपूर्ण आहोत ही भावना तिला व्हायला हवी. अन्यथा हे मिलन शक्य नाही. हे श्री महादेव, तुम्ही म्हणालात तसं त्यांना कळलं आहे आणि आता केवळ आणि केवळ तुम्हाला प्राप्त करण्यासाठी त्यांनी त्यांच्या कठोर साधनेला प्रारंभ केला आहे. असेलही. आपण त्यांना सहाय्य केले तर त्यांचे मनोबल वाढेल. ह्या खडतर साधनेत मी तिला कोणतेही सहाय्य करणार नाही. तर तिला या दिव्यातून, या खडतर साधनेतून स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि जर असं झालं नाही तर हे मिलन शक्य नाही. नारायण नारायण. आणि श्री महादेवांनी सप्तर्षींना श्री पार्वती देवींची परीक्षा घेण्यासाठी पाठवले. पण तुम्ही का नाही गेलात त्यांना भेटायला? कारण तिला ह्या दिव्यातून जाणं भाग होतं. आणि श्री पार्वती देवी मात्र या साऱ्यापासून अनभिज्ञ होत्या आणि नित्य नेमाने त्या आपली साधना करत होत्या. देवी, देवी, कोण कोण आहात आपण ऋषीवर? आम्ही सप्तर्षी इथून जात होतो. कोणीतरी या क्षेत्रात कठोर साधना करीत असल्याचं चिन्ह जाणवलं. त्याचा वेध घेत इथपर्यंत आलो.
कठोर आहे की नाही मला ठाऊक नाही, मात्र मी माझी साधना करीत आहे. आणि ही खरोखरच अत्यंत कठोर अशी साधना आहे. पण देवी, इतकी कठोर साधना आपण कशासाठी करत आहात? माझ्या मनात जे आहे ते मिळवण्यासाठी. म्हणजे नक्कीच आपणास काहीतरी दिव्य असे प्राप्त करावयाचे असेल. त्याशिवाय अशा एकांतात, अशा निर्जन स्थळी सर्व गोष्टींचा त्याग करून अशी कठोर साधना कुणी करणार नाही. देवी, आपण पर्वतराज हिमावन यांच्या पुत्री होय ना? होय. मग देवी, अशी कठोर साधना आपणास का करावी लागतीये? पर्वतराजांना काहीही अशक्य नाही, आणि आपणास हवे असल्यास अशक्यही शक्य करून ते आपणास ते देतील. मला जे मिळवायचे आहे ते माझे मलाच प्राप्त करायचे आहे. अशक्तपणामुळे आपणास धड बोलताही येत नाहीये देवी. आणि न जाणो असे किती काळ आपण महादेवांची साधना करीत आहात. त्यांनाच प्राप्त करण्यासाठी मी ही साधना करीत आहे. आपणास महादेवांना प्राप्त करायचंय. मला श्री महादेवांशी विवाह करायचा आहे. देवी, आपण पर्वतराज हिमावन यांच्या कन्या, आणि तरीही आपणाला महादेवांशी विवाह करायचा आहे. ह्यात हसण्यासारखे काय आहे? याचे कारण मला कळलेले नाही ऋषीवर. देवी, आपणासारख्या गुणी कन्येसाठी पर्वतराजांनी ठरविले तर ते असावर निवडू शकतील जो अत्यंत सधन, ज्याच्यापाशी असलेली संपत्ती समृद्धी इतर कुणाही जवळ नसेल असा वर आपणासाठी शोधू शकतात. आणि असं असतानाही तुम्हाला महादेवांशी विवाह करायचा आहे. होय. देवी, महादेवांशी विवाह करून आपल्याला काय मिळणार? काहीही नाही. अहो, राहण्यासाठी घरही मिळणार नाही, कारण महादेव स्मशानात राहतात. गुणही उदासीन, परिधान करायला पुरेशी वस्त्रही नाहीत, ज्यांच्या भोवती सदैव गण असतात, अंगाला भस्म फासलेले, शरीरावर नाग धारण केलेले, अशा महादेवांशी आपण विवाह करणार देवी. मी माझ्या क्रोधावर संयम ठेवला आहे, अन्यथा माझ्या हातून काय घडले असते याची कल्पना मला देखील नाही. सारीपाटाच्या खेळात नंदी आपणच होतात ना? होय माते. म्हणजे तुम्ही देखील त्या कारस्थानाचा भाग होतात तर? नाही माते, यावेळेस मी निष्पक्ष राहून निर्णय दिला होता. आज्ञा असावी. तुम्ही गडावरच थांबावे.